घोटाचं दान चहूकड बहरलं रान पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला हा साहेबराव, दोन पेंड्या जास्त आणल्यास. हा गडी खुश आहे वाटतं. हा मला तर 4 भाकऱ्या कमीच गेल्या म्हणा. दुपारपासून पोट भरल्यासारखं वाटते. हा आता यात बाईंचा काय संबंध? काय रे, असं काय होतं? म्हणजे बाई समोर आलं तर बोलतीच बंद होती माझी. लक्षात आहे माझ्या, ही साखळी द्यायची आपल्याला. बरं बाबा, मी द्यायचंय. झालं. एकतर बायकांचा विषय झेपत नाही आपल्याला. पाठक बाई लई शिकलेल्या आणि त्या शहरातल्या. हे समजा जाऊ दे. आपण शब्द दिलाय खरा, पण यो लग्नाचं काय जमल का रे मला? आपण ब्रह्मचारी पैलवान, लहानपणापासून फक्त तालीम आणि शेत एवढंच माहिती. मला कुठं लग्नाचा अनुभव आहे, तर मला कसं जमल? माहितीये कुणाला लहानपणापासून लग्नाचा अनुभव नसतो. तरी बी आपलं जरा वेगळं आहे. आपण दिलेला शब्द मोडायचा तरी कसा? समजा अवघडून बसलंय बघ. अवघड तुझं झालं या. अरे किती बी दमलास तरी साहेबरावा संग बोलल्या बिगार तुला झोप नाही यायची. धर साहेबराव, तुझ्या दोस्तानं आज कमी भाकऱ्या खाल्ल्यात. आता त्याची जिम्मेदारी तू पुरी कर बाबा. आपण जिम्मेदारी झटकत नाही बाबा. तू लग्नाची जिम्मेदारी घेतलीस हेच लय झालं. पण राणा, खरं सांगू, तू लग्नाला तयार झालास, माझ्या जीवाला लई बरं वाटलं बघ. पण हा राणा, तुझ्या मनाला जी पसंत पडेल तिलाच होय म्हण बरं. पण ते ओळखायचं तरी कसं? अरे जिला बघितल्यावर आपल्या मनाला बरं वाटतंय, जिच्या संग बोलायला घाबरल्यागत होतंय, पण तरी बी बोलावंसं वाटतंय, जिचा विचार सतत आपल्या मनात येतोय. ती मुलगी मनापासून आवडली असं समजावं आणि अशा मुलीशीच लगीन करावं, तर आयुष्य, नाहीतर नुसता संसार. काय कोण आवडल्या काय तुला?
काय रे असेल का रे कोणाशी? या साखळीचं काहीतरी करायला पाहिजे. तू काय थांबली इथं? खालची कामं झालीत का बघ जा. अरे वा, काय करतायत राणी साहेब? तांदूळ निवडतोय. नाही म्हणजे कुठं जायची तयारी चालू आहे का? वय समधी लोक तसं पण आम्हाला या घरात हाकलाय निघालेत ना व. आता काय झालं परत? नाही म्हणजे एवढं दागदागिनं काढल्यात म्हणून विचारलं. अरे तसं नव्ह, राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी दिली आहे मामांजींनी आमच्या. आम्ही म्हणू त्या पोरीशी लग्न लावून देऊ असं बी म्हणलेत. बघ केवढा मोठा मान मिळालाय तुला, आणि तुझं आपलं मला मान नाही, मला मान नाही. आणि मान मिळाल्यावर आपल्या खोलीचं आणि वाड्याचं रूपच बदललंस की तू. हे समजा काय आमच्यासाठी चाललंय? राणा भाऊजींच्या लग्नासाठी चाललंय ना व. एकदा का त्यांचं लग्न झालं का समजा संपलं. आता या दागिन्यांचंच घ्या. हे दागिने जवळ आहेत आमच्याकडं तवर आम्हाला मान आहे. आता हे जाणार आहेत दागिने समजा आमच्या हातनं. अगं मग नवीन दागिने करू की आपण डबल. खिशात नाही आणा आणि सरपंच म्हणा डब्बल. काय बोलतय? अगं तुला दागिने करायची गरजच नाही. हे दागिने तुझ्याकडेच राहणार की. कस काय? राणा काय लगीन करणार नाही. ब्रह्मचारी पैलवान आहे त्यो. एकदा गेलाय पळून, आता तयार होतोय होय. तुमच्या तोंडात साखर पडो बाई. काय? ते आम्ही तुम्ही काय हे हा? अहो तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची काही काळजी आहे का नाही? तुमचा सक्का भाऊ आहे का वैरी? हा काय तर तुमचं सोडा, पण मामांजींनी राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमच्यावर दिली आणि ती पार पाडण्याची धमक हाय आमच्या. 1000% खरं आहे नंदिता. 1000% खरं आहे. माझ्या बायको सारखी दुसरी बायकोच नाही जगात. तुझ्या इतक्या या घराची काळजी कुणीच घेऊ शकत नाही. गायकवाड घराण्याची खरी सून तूच. जवळ तुझं आमच्याकडं आणि घराकडं लक्ष आहे तवर आम्हाला काळजीच नाही, आणि मला तर अजिबातच नाही. म्हणूनच आम्ही या घरात आमच्या शब्दाशिवाय दुसरा कुणाचा शब्द चालूच देणार नाही. 100% खरं आहे. लाख टक्के खरं आहे नंदिता. मी काय म्हणतो नंदिता, म्हणा की. त्याच शब्दाने जरा ते म्हणजे 8 लाख रुपये द्यायला सांग की आपण. 8 लाख कशासाठी? आजकाल सगळीकडे पेवर ब्लॉकचे रस्ते बनायलात. अगं टाकू की फॅक्टरी. अगं सगळी सिटिंग झाली. आपण इकडे बनवायचं, तिकडे रस्ता तयार. एवढ्या कमी पैशात?
अरे हे नुसतं ॲडव्हान्स द्यायचं एजंटला, मग तो आपल्याला जुनं पेवर ब्लॉक देणार. आपण तेच रंगवून काम सुरू करून टाकायचं. मग ते शेतातली जागा नाही का, ते रिकामी करून तिथं शेड बांधून टाकायचा. काय कशी आयडिया? बघू, नंतर विचार करू. अगं यात विचार कसला करायचा आता? ए! आवाज खाली. एक तर ढोसून आलाय, वर आम्हालाच बोलतोय. सांगू मामाजींना. अगं म्हणजे तसं नाही, मी वरडीन का तुझ्या कधी? हिम्मत तुझी. अगं म्हणजे असं काहीतरी बिझनेस करावा म्हणून म्हटलं. हे बघ सूरज, आता राणा भाऊजींचं लग्न होऊ दे, मग तुझ्या कामाचं काय ते बघू. हा, आता त्याचं लगीन लटकते, मग मला काय लटकवते? तेच तर. लगीन लटकतंय ते आपल्या दोघांसाठी फायद्याच आहे. म्हणजे तू उगा नसलेलं डोकं वापरायला जाऊ नका. अगं, लांब जा, लांब जा, लांब हो. लई वास येतोय. चल जा, जा जाऊन बस तिकडं. तुझं तर काहीतरीच असते. मामांजींनी दिलेल्या जिम्मेदारीनं या बैलाचं लग्न कायमचं लटकवलं पाहिजे. तुमचं समज झालं की आत घेऊन या माळा. चला आवरा पटापटा, हात हलवा. तू काय बघत बसल्या? दे ते ताट. होय. वाती वळग चटचट. बोला काय? साहेब, तुम्ही या कामाकडे जातीनेचे लक्ष घालत तर लय बरं. नाही बघतो काय प्रॉब्लेम नाही. एवढं यांचं लक्ष ठेवा. हा, काय असेल तर फक्त आम्हाला कळवा. ही असली फालतू आणि फुकटची कामं आम्हाला अजिबात आवडत नाहीत. हा या. तर काय, या असल्या सटरफटर माणसांना कामं लावायची सोडून आपल्यालाच कामाला झुपले. हा करतो एवढं लक्ष ठेवा. तुमच्या पप्पांची सर नाहीत, आणि तो मालक कोण आणि चाकर कोण तेच कळत नाही. ए, मालक आम्हीच हाय. इथं मामांजींच्या मर्जीत राहायचं म्हणून चाकराचं सोंग घेतलं. या एकदा का हे चाकराचं सोंग टाकलं का समजांना कळल मालक काय असते ते. नमस्कार साहेब. अहो आम्ही कसले साहेब, आम्ही सेवक आहे. तुम्ही निवडून दिलं ना आमसनी. हा तुमचा मोठेपणा आहे साहेब. माझ्या लेकीचं लगीन आहे, लग्नाला या शोभा वाढेल. येऊ की, पण कुठे लगीन? हे आपल्या गावातल्या देवळातच. देवळात का म्हणा? गेल्या वर्षी पिकावरती रोग पडला, पैशाची अडचण आहे साहेब. म्हणलं देवळातच उरकून घ्यावं. अहो असं काय करताय? तुमची लेख ती आमची लेख आहे. अहो लगीन धूमधडाक्यात झालं पाहिजे. मंगल कार्यालय बुक करा आणि येणाऱ्या समध्या पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था आपल्यातर्फे करा. नमस्कार. या शामराव, अगदी टाइम वर आलात. बघा, आमच्या लेकीचं लगीन आहे, एक दागिना बनवा. होय, बनवतो की. सराफाला आम्ही बोलवलं आणि दागिना कुणाच्या तरी भिकारडीच्या पदरात. तर काय, शामराव काका, काय बहिणी साहेब? अहो पॉलिशला बांगड्या दिलत्या, झाल्यात नव? झाल्यात की, त्याच घेऊन आलोय. हे घ्या. चंदा बघून घे. आली काय सेवा वहिनी साहेब? भय, अहो आमच्या नंदेचं लग्न आहे, तिच्यासाठी एक छानसा दागिना बनवा की. काय काळजी करू नका, धूमधडाक्यात करू आपण लगीन. हा, देतो की बनवून. आणि राणा भाऊजींच्या लग्नात आम्ही बोलवूच. हा, तरीच राणादा. तरीच राणादा काय?
नाही तरीच रानादा दिसत नाहीत कुठं ते. या आता. येतो. या सराफाला राणादा कशासाठी पाहिजे? घ्या घ्या, अजून साखर घ्या. साखर कारखाना जवळच आहे ना आपल्या इथून. बाबा आईनी फराळासाठी काढून ठेवली होती साखर. थोडी शिस्त घेतलीये. तुम्हाला डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं ना साखर खायला, मग तरी कशाला असं करता? ह्या पुढे असं केलं तर बघा. ए, मी काय तुझे शाळेतला विद्यार्थी नाहीये शिस्त लावायला. आई ए, चुप चुप. आता मध्ये जी आईची शिडी कशाला? ऐकतोय ना मी तुझं. खायची नाही म्हणजे खायची नाही. आता लग्न झाल्यावर सासरी कोणाला शिस्त लावते बघूयाच की. का तुझीच शिस्त बदलणार तेव्हा? मुळात बेशिस्त घरात मी लग्नच करणार नाही. आणि असं मध्ये भोचक सारखं बोलणं चांगलं नाही रेणू. आधीच 10 मिनिटं उशिरा आलीस. आता घ्या, मला बी शिस्त का? थांब जरा. हा हे घे. हे काय? अगं हेच आणायला गेलते म्हणून तर उशीर झाला ना मग मला. हे कशाला? असू दे ग. अगं सणासुदीचा तुझा असा मोकळा हात नाही बघवत मला. आणि तुझ्या हातात ब्रेसलेट बघायची सवय झालती ना. हे बघ. नाही ग, तुझ्या त्या ब्रेसलेट सारखं नाही चांगलं दिसत बाई. अगं प्रेमाने दिलेली कोणतीही गोष्ट चांगलीच दिसते. अशी नावं नाही ठेवायची. कुणी शिकवलं तुला ग एवढं चांगलं चांगलं बोलाय? चला आई येते का मी. बाबा बाय. बाय बाय. ए अरे काय करायलायस? पाणी कुठे निघालं बघ. लक्ष कुठे असतं तुझं? समजा काम मलाच करावं लागणार. आधीच जायला उशीर झालाय. तू कुठं निघालायस? हा आता याला कसं सांगायचं की साखी आणायला जायचं म्हणून? काय म्हणलास? हा? काय नाही, व बाजूला मी करतो. अरे अरे व म्हणलं ना. अरे करतो थांब मी. आजकाल कामात लक्ष नसतं तुझं. व बाजूला. अरे दे इकडे. आधीच उशीर व्हायलाय. कर तूच. तू मध्ये मध्ये आल्यावर कसं जमणार? ए अरे राणादा, तुमची वस्तू आणली. थांबा. द्या इकडे, मी देतो. ए थांब थांब. येऊ का मी? आणि काय काम असेल तर सांगा. चालतंय. ते वही तेवढं लिहून ठेवा, मी नंतर येतो दुकानात. हा ठेवतो, येतो. आईला छुम छुम. थांब थांब. हे पैलवान, हे काय? हे कशा पायी उघडलंस? ते आपण साखी गमावल्या म्हटल्यावर आपल्याला परत द्यायला नको आहे. पण एकदा का साखी परत दिली की इशाय कटप. परत बाई संग बोलायची भानगडच नाही. मी येते की देऊन? हा नको नको, मीच देतो. म्हणजे कसं आहे, मी गमावल्या म्हटल्यावर मलाच द्यायला नको का? आणि तू दिलंस ना तर त्यांना बरोबर वाटणार नाही. कुणाला बरं वाटणार नाही ते मालूम आहे मला. चान्स मारून घेतोस होय ना?
ए शान्या, कर्मचारी आहे मी आणि मी काय असं करेन का? पण एकदा का साखळी दिली की इशात संपत. म्हणजे तू परत बाईंशी बोलणार नाहीस? नाही. बघ हे दिलं की त्यांचा रस्ता अलग आणि तुझा रस्ता अलग. चालेल काय? चालतंय की. ए, पण साखळी तर द्यायला लागणारच की. नीट वाटणं जा रे. असतो कशा पायी दात काढून. आणि एकदा सांगितलं ना व, साखळी दिल्यावर विषय कटाप म्हणजे कटाप.